मागची जी माझी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेच्या संदर्भामध्ये ज्या देवदत्त निकमांच्याबद्दल मी बोललो त्यावर प्रिंट मीडियाच्या काही पत्रकारांनी अगदी संतोषराव वळसे असतील किंवा बाकीच्या मंडळींनी त्यांची प्रतिक्रिया विचारली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं सुपारीबाजांना योग्य वेळेला उत्तर देऊ. तर माझं म्हणणं असं आहे ते उत्तर द्यायला का आले नाहीत. आता काल परवा जे कोण आले होते मला तर काही ह्या लोकांची 10 किलोमीटरच्या पुढे ओळख असेल मला असं वाटत नाही. यांना कोण ओळखतं काय आता तुम्हाला माहिती आहे यांचं योगदान काय यांची पात्रता काय आणि कोण हे यादव बिदव. आता हे काय लालू यादवच्या घरातले आहेत का मुलायम सिंग यादवाच्या घरातले का शरद यादवच्या घरातले आहेत कुठले यादव आहेत मला माहीतही नाही. आणि ते दुसरे एक होतं ते माझ्या पोराच्याच वयाचं होतं ते काल परवा त्यांच्या मागे हिंडताना दिसतंय काल परवापासूनच्या कालच्या निवडणुकीपासून. त्याच्या आधी तर मी कधी त्याला पाहिलेलं पण नव्हतं. शेजारच्याच गावातलं जरी असलं तरी मी ते बालिश पोरग आहे आणि ते बालिशसारखं आपलं काहीतरी बोलत होतं. तर त्या अशा लोकांना मी फालतू महत्त्व देत नाही. त्यांची पात्रता पण नाही माझ्याबद्दल बोलायची. मी आज राजू शेट्टी साहेबांनी जिल्ह्याचं अध्यक्षपद मला दिलं आहे. हा शरद पवार साहेबांचा तालुका जिल्हा आहे अजितदादांचा जिल्हा आहे आणि एवढ्या मोठ्या जिल्ह्याचं अध्यक्षपद देत असताना राजू शेट्टी साहेबांनी माझ्यात काहीतरी पाहिलं असेल आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये माझं तर म्हणणं आहे ज्यांच्याबद्दल मी काही बोललो असेल किंवा त्यांचं म्हणणं मी आरोप केले मी त्या भूमिकेवर आजही ठाम आहे. मला त्यांना विचारायचं आहे तुम्ही तोंड का लपवलं तुम्ही का हिंमत केली नाही माझ्या समोर यायची. माझं आजही त्यांना चॅलेंज आहे. हे जे काही मी मुद्दे उपस्थित केले त्याच्यावर मी आजही ठाम आहे आणि त्यांनी समोरासमोर जर त्यांना माझं आव्हान पेलायचं असेल तर त्यांनी यावं शेजारी बसावं. देवदत्त निकमांनी शेजारी बसून मी जे काही प्रश्न विचारले त्याच्यावर त्यांनी समाधानकारक उत्तर या ठिकाणी द्यावं. त्यांच्याकडे उत्तर नाही म्हणून त्यांनी तोंड लपवलंय आणि ते हे असे लिंबू टिंबू लोकांना पुढं पाठवतात. अशा लोकांना मी फारसं महत्त्व देत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी माझ्यावरती काही थोडेफार आरोप झाले का कोण म्हणले बाबा माझ्या गाडीची टायर स्टेपनी त्यांची आहे. माझं तर त्यांना चॅलेंज आहे माझी गाडी कोणत्या चौकात आणून उभी करू ती टायर स्टेपनी काढून न्या तुमच्या मालकीची असेल तर हिंमत असेल तर. फक्त बोलतात तसं वागून दाखवा. माझं तर ओपन चॅलेंज आहे. हिंमत असेल तर घेऊन जा आणि ती जर तुम्ही दिली असेल तर त्याची बिलं पण दाखवा. आणि ते जर कोण म्हणले बा PDC बँकेचा मला 20,000चा चेक दिलाय ते आता त्यांनी समोर यावं ना माझ्या तो कशाचा चेक दिलाय कशाबद्दल दिलाय त्यांनी समोर आल्यानंतर मी सांगेल ना कशाचा दिलाय काय. ज्यांनी मला चेक दिलाय त्यांनी माझ्या समोर यावं मी सांगेल ना त्याला कशाचा चेक दिलाय ते. प्रभाकर भांगर एवढा भिकार नाही आहे लक्षात ठेवा. त्यांना म्हणावं माझ्या घरातली 4 माणसं कामाला आहेत. माझी मिसेस कामाला आहे माझी पोरं दोन्ही कामाला आहे माझी सूनबाई कामाला आहे. माझ्या घरामध्ये 3-3.5 लाख रुपये पेमेंटचं जमा होतात दर महिन्याला. माझे शेतीवाडीतलं घरचं तर वेगळंच विषय लक्षात घ्या. मी कोणाच्या पाकिटावर तुकड्यावर जगणारा माणूस नाही आहे. कोणाशी पण 2 हात करायची आमची तयारी असती ती पण माझं वैयक्तिक भांडण म्हणून नाही. या शेतकऱ्यांसाठी गोरगरीब जनतेसाठी मी कोणाची पण 2 हात करायची माझी तयारी आहे. या महिन्यामध्ये जवळपास माझ्यावर 17, 18, 25, 27, 29 तारखेला कोर्टामध्ये तारखा आहेत. हे काय कोणाची जमीन लाटली म्हणून नाही कोणा बलात्कार केला म्हणून नाही काय. आता ती प्रकरणं माझ्याकडे आलेले पारगाव पोलीस स्टेशनला जे काही प्रकार घडला यांच्या बाबतीमध्ये त्याचे हे बघा त्याचं सगळं मी घेऊन आलोय. जरी सेशन कोर्टामध्ये काही केलं असेल गडबडीत उभ्या आणि निकाल तुमच्या बाजूने लावून घेतला असेल तर त्याच्या संदर्भामध्ये पारगाव पोलिसांशी मी बोललोय. त्यांनी हायकोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये अपील केलेलं आहे. त्यामुळं तुमचं पाप झाकलं जाणार नाही आहे लक्षात घ्या. तिथं काहीतरी चेंडागुंडी केली असेल तुम्ही पण ते पाप झाकत नसतं. 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर त्या ठिकाणी अत्याचार झालेले बलात्कार झालेला आहे. काळूराम गायकवाडचा विषय मी आता त्या ठिकाणी उपस्थित केला. त्याच्यासुद्धा सॅलरी स्लिप माझ्याकडे आहे. बाजार समितीमध्ये हा कामाला होता आणि हे म्हणले आमच्याकडे कामालाच नाही तसं पत्र त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. त्याचे पण पुरावे माझ्याकडे आहे. आणि एका बाजूला एका ठाकर समाजाच्या गरीब समाजाच्या मुलीवर बलात्कार अत्याचार करताय. एका बाजूला दलित समाजाच्या एका कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये एका गरीब बिचाऱ्याच्या बाबतीमध्ये त्याला चोरीचा खोटा आळ घेऊन कामावून काढून टाकताय आणि त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आणून त्याला आत्महत्या करायची वेळ आणताय. अरे काय आणि तुम्हाला काय नैतिकता आहे समाजामध्ये फिरण्याची तुमची काय पात्रता आहे. प्रभाकर भांगरवर जे गुन्हे दाखल आहेत मी मागाशी सांगितलं चोरी खून बलात्कार किंवा अशा भानगडी केलेल्याचे गुन्हे नाही आहेत. ते शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी जे आंदोलन करतो त्यांच्या न्याय हक्कासाठी त्याचे गुन्हे माझ्यावर दाखल आहेत. त्यामुळं अशा अनेक गोष्टी आहेत. मला
कुणावर हे करायचं नाही. आणि राहिला प्रश्न जे माझ्या विरोधामध्ये तुम्ही पत्रकार परिषद झाल्यानंतर कमेंट करतायत, खाली कमेंट पास करतायत, ते कंत्राटी ठेवलेले आहेत भाडोत्री त्यांना मला एकच सांगायचं आहे, मी सगळ्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत. मी सकाळीच माझ्या मिसेसशी बोललो आहे, माझी मिसेसचं पण लॉ झालेलं आहे, माझे मामा पण वकील आहेत, काळजी करू नका. तुम्हाला जर नीट राहायचं असेल, नीट वागायचं असेल, कोणाचं तरी भाडोत्री म्हणून जगायचं असेल तर नादाला लागा माझ्या. आणि मागं भुकणाऱ्या कुत्र्यांना मी बिस्किट टाकत नसतो, कारण अशा कुत्र्यांना माझ्याकडे किंमत नसते. तुम्हाला बाळांनो तुमचं भविष्य चांगलं करायचं असेल तर अजूनही तुम्हाला एक संधी देतो, जर तुम्हाला माझ्या नादाला लागायचंच असेल तर सगळ्यांचा एकत्रित कार्यक्रम करण्याची माझी तयारी आहे. कायद्याद्वारे इथं मानहानी करणं, एखाद्याच्या बद्दल अपशब्द बोलणं, हे तुम्हाला काही लायसन दिलेलं नाही. हे कायद्याचं राज्य आहे. आणि मी सुद्धा जेव्हा बोलतो ते पुराव्यानिशी बोलतो. कारखान्याच्या संदर्भात सुद्धा मी काही बोललो तेही आपण ऐकलेलं आहे. 2009ला भागविकास निधी पहिल्यांदा यांनी कापायला सुरुवात केली. त्यानंतर त्या भागविकास निधीतून जी कामं झाली, ते ठेकेदार कोण होते, ती लॉबी सगळी यांच्याच जवळची होती, ती तपासा. आता मला काय याला खोलात जायला सांगता काही गोष्टी. आता 30 पिलावळे यांच्या आजूबाजूला फिरते आणि ही लाभार्थी गँग आहे. ते यांना म्हणतात ना लाभार्थी, त्यांची तर लाभार्थी गँग वेगळीच आहे, पण तुमची लाभार्थी गँग आहे. त्यामुळं आमच्याकडे अशी लाभार्थी बिभार्थी काही नाही आहे. त्यामुळं कोण काय केलं, किंवा 2015-16ला तुम्ही चेअरमन असताना जे कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांचे शेअर्स अनामतमधून कोट्यवधी रुपये तुम्ही जमा करून 10 वर्ष कारखान्याकडे ठेवलेत, त्या शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही वापरताय बिनव्याजी, आणि त्या लोकांना फक्त आशेला लावले तुम्हाला कारखान्यात सभासद करून घेतो. साखर आयुक्तांनी जर तुम्ही मासिक मिटिंगचा ठराव पाठवला तर इतक्या दिवसात का निर्णय घेतला नाही? साखर आयुक्तांनीच तुम्हाला कार्यक्षेत्राची मर्यादा घालून दिलेली आहे. त्याच्याबद्दल हा बाबा का आला नाही पत्रकार परिषदेत बोलायला? आणि माझं तर तेच म्हणणं, हे सगळे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे अत्यंत सिरियस आणि महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्यावर त्यांनी, माझं तर म्हणणं आहे, प्रेमा खातर शेजारी यावं, माझ्या बसावं, माझे काही ते दुश्मन नाही, बांधा शेजारी बांध नाही. आणि या विषयावर प्रामाणिकपणे स्पष्टीकरण द्यावं आणि खरं खरं बोलावं, ही माझी भूमिका. का तुम्ही मला याला पाठिंबा द्यायला कशासाठी सांगितला होता आणि काय शब्द घ्यायला सांगितला होता? आणि आमची स्वाभिमानीची भूमिका भाजपच्या विरोधात आहे. भाजप हे शेतकरी विरोधी धोरणं राबवते, म्हणून भाजप विरोधी आघाडीचा तो उमेदवार असल्यामुळं राजू शेट्टी साहेबांनी मला पटकन मान्यता दिली. आणि मान्यता देताना मला एक सांगितलं की त्याच्याकडून जिल्हा परिषदचा तसं काही पाठिंबा देऊ नको, शब्द घे. आणि तो शब्द त्यांनी पाळला नाही आणि बेईमानी केली. उलट मी जर उभा नसतो राहिलो तर माझी बदनामी झाली असती, म्हणून मी अपक्ष उभा राहिलो. आणि त्यानंतर यांनी माझी बदनामी केली, म्हणले विष्णू काकांनी त्याला 25 लाख रुपये देऊन उभा केला. अरे एवढी घाणेरडी पातळी, ठीक आहे नका देऊ उमेदवारी मला पाठिंबा, कमीत कमी माझी बदनामी तरी नका करू. आणि म्हणून प्रभाकर बांगर ह्या ठिकाणी का चिडलाय याचं कारण ते, मी कालपर्यंत तुमचं काहीच गुन्हा धुणं काढत नव्हतो. ठीक आहे, तुमच्या काय भानगडी चालल्यात मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो, पण आज मला ही वेळ तुम्ही आणलेली. तुम्ही कारण नसताना माझ्या शेपटावर पाय दिलाय. प्रभाकर बांगर एकदा पेटल्यानंतर तो विजत नसतो, लक्षात ठेवा. मी मागं हटणारा कार्यकर्ता नाही, मी भल्याची टक्कर. भले मुख्यमंत्र्याच्या सभेत घुसायची आमची तयारी असते, उपमुख्यमंत्र्याच्या पाहिलं अजितदादांच्या वार्षिक सभेमध्ये जिल्हा दूध संघाच्या, आम्ही घाबरत नसतो कोणाला. ती सुरक्षा व्यवस्था किती असू, Z+ असू, नाही तर आणखीन कोणती असू, एकदा घुसायचं म्हणलं का आम्ही घुसतोय. आणि त्याच्या केसेससुद्धा आमच्यावर आहेत. आता मी मागे सांगितलं, याच महिन्यात 5 तारखा आहेत माझ्या कोर्टामध्ये, मी घाबरत नाही त्याला. अरे तुरे तुम्ही बोलताय, हा अरे तुरे करताय, थोडी राजकारणाची सभ्य भाषा असावी. हा आता कसं बोलले, एकदम भारी बोलले तुम्ही. काल माझं नाव घेताना कशा भाषेत बोलले ते, रिस्पेक्टली बोलले. मग आदरणीय देवदत्तजी म्हणतो मी. ते जर मला रिस्पेक्ट देणार असतील तर मी रिस्पेक्ट देतो. संदर्भामध्ये सुद्धा ज्या वेळेला तुम्ही काही लोकांना पुढं करून माझी बदनामी करायचा प्रयत्न करता, त्यावेळेला मी सुद्धा तुमच्या भानगडी बाहेर काढल्याशिवाय गप्प नाही ना बसणार. आता तुम्ही पत्रकार म्हणून प्रश्न विचारला, त्यांची ती भाडोत्री गँग आहे खाली, ती लगेच मला खाली ट्रोल करायला, लगेच पाकिटवाला, आमकं मॅनेज काय आणखीन काय काय म्हणतात, पारा सेटलमेंट किंग, परत फार माझ्या आईवर शिवे देण्यापर्यंत. तुम्हाला ते पांडुरंग सरोदे म्हणून कवट्याचा त्यांचा कार्यकर्ता आहे, तुम्हाला परवाचं सुद्धा संजय बडेकरनी मला म्हणलं पारगावमध्ये हे बघतो आमकं तमकं, असे त्याचे पण स्क्रीनशॉट बऱ्याचशा गोष्टी आहेत की. मग तुम्ही ना आर्मी काय हरकत नाही. मी काय बोलतो, तुम्ही आता 5.5 एकरचा जो पुरावे दिले त्यांनी 5.5 एकरचे काल, म्हणजे तुमचा जो आरोप होता तो त्यांनी फेटाळून लावला, तथ्य नाही असं म्हटले, काय मत आहे बोला. आता त्यांनी काय सांगितलं, काही जमीन आम्ही विकली, किती एकर, 17 एकर का किती 14 एकर काय म्हणले विकली, 13 एकर विकली, 13.5 एकर विकली. बाबा ही वडलोपार्जित विकली का ती खरेदीतली विकली, याचे उत्तर दे ना. ती खरेदी घेतलेली विकली का बापजादेची वडलोपार्जित विकली, तेही सांगा.
म्हणजे बरं ती घेतली, ती समजा खरेदीची असेल तर ती कुठून घेतली, त्याचे पैसे कुठून आले, हे सगळ्याचं पाहू ना आपण. आणि मग सोन्याचा बाजार होय. हा सध्या सोन्याचे द्राक्ष पिकत आहेत. आता त्यांची पात्रता काय, तुमचं अरे बाळांनो तुझं जेवढं वय आहे तेवढ्या वर्षाचा 1989 पासून मी हे सगळं पाहतोय. 2016 चालू आहे, आता 2026 चालू आहे. मला सांगा की ती गेली 32-35 वर्ष बालपणापासून 1982ची शिवसेनेची शाखा स्थापन झाल्यापासून मी अभिमानानं सांगतो मी बाळासाहेब ठाकरेंचं शिवसैनिक आहे. पण ज्या बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलं, आज मी राजू शेट्टींचं नेतृत्व का स्वीकारलंय तर शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढणारा नेता आहे म्हणून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं. बाळासाहेबांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले. आजही मी तुम्हाला सांगतो ज्यांच्या नेतृत्वाखाली घडलो यांच्या इतकं बेईमान नाही आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोची माझ्या घरात पिंपळगावला येऊन कोणी बघा, रोज माझे वडील पूजा करतात. आणि मनसरला दिघे साहेबांचा फोटो, माझे सासरे ठाणा डेपोला होते, त्यांनी आणलेलं आहे दिघे साहेबांचा फोटो. राजू शेट्टी साहेबांचा पण फोटो नाही माझ्या घरात. हे असं नाही काही दिवस फायदा होता तोवर फोटो ठेवायचा, देव म्हणायचं, नंतर मतलब साधल्यावर मग द्यायचा फोटो फेकून वाड्याला पुढं. अरे हे धंदे तुमचे आहेत, आमचे नाहीत काय. आम्ही ज्याला आणि मी कालची जिल्हा परिषदची निवडणूक लढवली त्याच्यातही बघा माझ्या पॉम्पलेट स्टिकरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. हे बघा आम्ही ज्याला मानतो ना त्याला शेवटपर्यंत मानणार आहे, आम्ही बेईमान नाही आहे. आणि राहिला प्रश्न, तुम्ही तुमच्या तालावर नाचायला प्रभाकर बांगर म्हणजे कटपुतली नाही. मी तुमच्याही तालावर नाचत नाही, त्यांच्याही तालावर नाचत नाही. हे बघा आम्ही राष्ट्रवादी खुर्दच्याही विरोधात आहे आणि बुद्रुकच्याही विरोधात आहे. ही विचारसरणीच आम्हाला यांची मान्य. हे लबाड कपटी विचाराची लोक आहेत, यांच्याशी आमचे संबंध आम्ही बिलकुल हे करत नाही. आणि ज्यांना कोणाला आरोप करायचे त्यांनी चौकात यावं, पुराव्यानिशी यावं. आपण त्याला समर्थ आहे, तुम्ही पाहिजे ती शिक्षा घ्यायला आपण तयार आहे. सुपारी वाद दर नेमकं म्हणजे असं काय उद्देशून म्हटले तुम्हाला, नेमकं काय कारण? आता त्यांनीच मला वाटतं ते 20,000ची काय सुपारी दिली असेल कुठली काय माहिती, त्यांनाच विचारा. 20,000 हा 20,000 दिलेत ना ते. आता मी हे बघा माझं म्हणणं आहे की मी तुम्हाला उत्तर देईल पण त्यांनी समोर असलं पाहिजे. प्रश्न समोरचा नाही, अहो, ते त्यांनी पाहतील. बँकेचं स्टेटमेंट दाखवलेलं आहे. हा दिलेत ना, नाही कोण म्हणलाय. पैसे कशाचे घेतले? अहो, पण ते त्यांनी ना थापलिंग देवस्थानाच्या देवळामध्ये शिरावं. ते जर लई खरंच थापलिंगचे भक्त असतील ना, मी तुम्ही तिथं आता तुम्हाला थोडा त्रास देईन मी, पण यावं तिथं. तू किती प्रामाणिक आहे. अरे कुठलाही या बोटाचा थुका त्या बोटा उडवायचा आणि एखाद्याची बदनामी करायची, हे धंदे बंद करा. तुम्ही मोठे अदानी अंबानी आहात, आम्हाला माहिती आहे, तुमची सोन्याची द्राक्ष आहेत. अरे आम्ही पण काय भिकारी नाही आहेत, लक्षात ठेवा. त्यांनी जाहीर केलं की यानंतर ते आता पत्रकार परिषद घेणार नाही. त्यांची लायकी पण नाही. 20,000 रुपयाचा खुलासा करा तुम्ही. अहो मी तेच सांगतोय ना. घेतले तर तुम्ही मग खुलासा अहो करा. मला काय म्हणायचंय, त्यांच्याकडून माझं काही घेणं असेल. अच्छा, म्हणजे उसनवारी घेतली. हा मग परत देणार का तुम्ही उसनवारी म्हटल्यावर? कोणी त्यांनी माझ्याकडून घेतले असतील आणि त्यांनी चेकने परत केले असतील तर असंही असू शकतं ना. व्यवहार तुमचा आणि माझाही असू शकतो. असू शकतं नाही काय नाही, शक्य आहे ते असू सांगा. शकतं. याचा पुरावा काय? दिलेलं असू आहे. शकतं म्हणजे पुरावा काय? अहो मला सांगा, व्यवहार कोण कोणाशी करत नाही का? आर्थिक देवाणघेवाण होत नाही का? मग आहे ते सांगा. म्हणजे काय उसनवारीचा राजकीय व्यवहार जे आहे. असेल ते हो. सांगा तुम्ही. हा ते उसनवारीचा असं व्यवहार म्हणाले आहे. की प्रभाकर बांगर सेटलमेंट बहात्तर आहे, सुपारी 72 आहे. हम्म. शिवाय तुम्हाला कुठे मागे कळमच्या जवळ मारहाण झाली तेव्हा वाचवायला पहिले आम्ही होतो, हा. त्याची वाणी जाणीव द्यावं असं साहेब, म्हणाले. वाणी साहेब एक मिनिट ऐका. तुम्हाला आठवतंय का नाही, मीच तुम्हालाच प्रश्न विचारतोय. ज्या वेळेला मी उपजिल्हा रुग्णालयामध्ये होतो, तुम्ही त्या ठिकाणी आले होते, माझ्या पक्क ध्यानात आहे. तुम्ही मला विचारलं, म्हणले देवदत्त निकम राजकीय लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आलाय की काय. आता माझं गाव त्या दिवशी बंद होतं पूर्णपणे, गावातल्या लोकांनी गाव बंद, मी तो हॉस्पिटललाच होतो. पूर्ण गाव, या गावातली बरीचशी माणसं, फार महिला भगिनी सुद्धा इथं आल्या होत्या. तालुक्यातून जिल्ह्यातून आमच्या संघटनेचे पण काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते. ती निषेध सभा किंवा त्या आरोपींना अटक करण्यासाठी जी सगळी लोक आली होती, यांनी ती सभा आयोजित केलेली नव्हती. हे तिथं नौटंकी करायला आले, यांना वास लागला का बा इथं राजकारण करायला संधी आहे, आले आणि लगेच तिथं मग आल्यावर आता शेवटी माईक देणंच आहे ना. तो कार्यक्रम आता तुम्ही पाहिलं कोणी अरेंज केला होता, कोण लोक उत्स्फूर्तपणे आली होती सगळी. ही काही त्याने आणलेली किंवा त्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम नव्हता तो बरोबर त्याची राजकीय पोळी भाजायला तिथं त्या ठिकाणी आला होता.